शिवशाही सेना आणि पश्चिम महाराष्ट्र संघाचे संस्थापक राजकुमार पाटील व समाजसेविका राजश्री राजकुमार पाटील यांच्या वतीने अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमाचे 28वे वर्ष असून गुरुवार दिनांक 3 मार्च रोजी कामोठे येथे संत श्री तुकाराम महाराज मंदिर येथे भजन कीर्तन आदी धार्मिक पद्धतीने स्वामींच्या पालखी पादुका परिक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। यावेळी स्वामींच्या पादुका दर्शनासाठी कामोठे पोलीस निरीक्षक विमल बडवे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा चव्हाण, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुळकर, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा नंदिताई कथार, राष्ट्रवादी उरण शहराध्यक्ष परीक्षित ठाकूर, माजी नगरसेविका शशिकला सिंग, सामाजिक कार्यकर्त्या नीलमताई आंधळे, भाजपा उद्योग सेल उपाध्यक्ष प्रशांत कदम, माजी पोलीस अधिकारी आनंदा सावंत, जय हरी महिला भजनी मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे युव प्राध्यापक खर्जे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। श्री समर्थ स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। खरं तर ब्रह्मांडाचा विश्वाचा गुरु कोण आहे तर स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्या कृपेने ही समाजसेवा आणि हे सगळं जग चाललंय, हे ब्रह्मांड जे चाललंय ते स्वामींच्या कृपेने चाललं। हे तुम्ही जर इथं जर लोक आज जर बघितले असतील तर कितीतरी लोक आज एवढ्या ऊन असताना एवढं सगळं आज वर्किंग डे असताना सुद्धा लोकांनी गर्दी केलेली आहे। आणि ही जी पालखी आहे ही नोव्हेंबरमध्ये अक्कलकोटमधून निघालेली असते आणि ही जूनमध्ये परत जाते। पालखी आणि पादुका परिक्रमा आहे आणि माझं खरं तर नशीब आहे, मला स्वामींनी दिलेली संधी आहे त्यांची सेवा करण्याची। म्हणून मी दरवर्षी कामोट्यातल्या लोकांसाठी कामोठा वासियांकरता अक्कलकोटहून खुद स्वामींच्या नगरीतून स्वामींच्या मंदिरातून आलेल्या स्वामींच्या खऱ्या खुऱ्या ओरिजिनल आपण ज्याला बोलतो त्या पादुका आहेत आणि त्याची सेवा करण्याचं त्याचं दर्शन घेण्याची संधी माझ्यासह कामोठा वासियांना भेटते। ह्याच्यामध्ये मी माझे स्वामींची कृपा माझ्यावरती फार मोठी आहे असं मी मानतो। तर स्वामींच्या बाबतीत तुम्हालाही माहितीच आहे, स्वामींच्या महिमा माहिती आहेत, स्वामींची लीला आगाध आहे। स्वामींविषयी कितीतरी मंदिरांमध्ये पूजा होते, अर्चा होते आणि स्वामी असं आहे की स्वामींचा म्हणजे ब्रीद वाक्यच आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। ह्या मतामुळे आणि ह्या एक आणि खरंच ज्या वेळेला तुम्ही खरंच काही अडचणी असाल, ज्या वेळेला तुमच्याकडे खरंच काहीतरी विषय असेल किंवा ज्या वेळेला खरंच तुम्हाला काहीतरी प्रश्न पडत असेल, तुम्ही स्वामींचं नाव जरी घेतलं तर तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। म्हणून त्यांचा जो वाक्य आहे भिवू नकोस तू माझ्या पाठीशी आहे आणि मला नेहमी वाटतं की स्वामी नेहमी माझ्या पाठीशी आहे तर नेहमी सदैव राहतील या निमित्ताने मला वाटतं। तर खरं मी कधी हे मोजत नाही आणि या माझ्या इथल्या प्रसादाचं दरवर्षी हा महाप्रसाद असतो। किती लोक येतात हे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कैद केलेलं असेल, व्हिडिओ शूटिंग केलेलं असेल, मी कधी त्याची गिनती केलेली नाही आणि इथं प्रत्येक येणारा भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ गेल्याशिवाय जात नाही आणि कधीही आजवरच्या एवढ्या वर्षामध्ये कधीही महाप्रसाद कमी पडलेला नाही किंवा लोकांची कुठलीही तक्रार नाही। व्यवस्थित बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर लोक लाईनीने ओळीने न सांगता स्वबुद्धीने दर्शन घेतात, लाईनीमध्ये राहून कुठलीही नाही घाई नाही गडबड नाही, हजारो लोक येतात आणि जातात एवढंच मला माहिती आहे।